कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। जान्हवी दार का उघडते? तिला कशासाठी बाहेर पडायचं असेल? हे दार माझ्याकडून कधी उघडलं जाईल काय माहिती। काय सिस्टीम असेल याची? जान्हवीला एवढं डेस्परेटली बाहेर का पडायचंय? काहीतरी चुकतंय। या आधी मी जान्हवीला दार उघडण्याचा प्रयत्न करताना बघितलंय, पण एवढी डिस्टर्ब ती कधीच नाही दिसली। मला जाऊन बघायला हवं। इथून तर काही सोर्स पण नाहीये जिथून वॉचमॅन दादांना माझा आवाज ऐकू जाईल। काय करू मी आता? जान्हवी, जान्हवी तू काय एवढी अपसेट आहेस? हे बघ, मला एवढं माहिती आहे की तू अपसेट आहेस, पण तू काहीतरी शोधत होतीस, दार उघडण्याचा प्रयत्न करत होतीस। काय झालं होतं? तुला कसं कळलं हे? कारण मला तुझ्या मनातली प्रत्येक गोष्ट कळते। हे बघ, जरी मी ऑफिसमध्ये असलो ना तरी माझं मन इथेच असतं, तुझ्याजवळ, तुझ्यापाशी। मग मला कळणारच ना की काहीतरी झालंय। नाही जयंत, मला खरं खरं सांग, तुला कसं कळलं? सिंपल आहे। मी रोज जेव्हा घरी येतो तेव्हा माझं स्वागत करायला कोणीतरी येतं, प्रेमाने माझी चौकशी करतं। पण आज मी आत आलो आणि तू तर इथेच सोफ्यावर बसून होतीस, तर मला कळणारच ना की काहीतरी झालंय। त्याच्यावरूनच मी गॅस केला। जयंत, पण तू दार लॉक करून का जातोस? तुला माहितीये हे दार उघडायला आज मी किती धडपड केली, किती प्रयत्न केले, हात दुखायला लागले माझे, तरी हे दार उघडेना। बघ जान्हवी, मी काय मुद्दामून तुला लॉक करून नाही जात। अगं, आपली दारं ऑटोमॅटिक लॉक होतात, ती सिस्टीमच तशी आहे ना। आणि जर का तू ते दार जोरात ओढलंस किंवा ढकललंस ना तर ते तसं लॉक होतं। आणि तसंही बाहेर डॉग्स आहेत, तुला काहीतरी झालं तर तुझ्या सेफ्टीची काळजी मी नाही घेणार तर दुसरं कोण घेणार? हो, असं आहे का? जयंत, अरे मी इमॅजिनच केलं नव्हतं की हे असलं पण काही असेल। मी बदलतो ती सिस्टीम जानू। तुला एक सांगू, मला ना सगळे जानू म्हणतात, पण जेव्हा तू मला जानू म्हणून हाक मारतस ना तेव्हा मला खूप आवडतं, खूप भारी वाटतं। अच्छा, मग यापुढे मी तुला अशीच हाक मारेन। जानू, तुझा चेहरा अजूनही पडलेलाच आहे। जयंत, अरे मी किचन मध्ये गेले तर तो गॅस म्हणजे ते इंडक्शन ते चालूच होईना। बरं, त्याचं स्विच कुठे तेही मला सापडत नव्हतं। आता आमच्या घरी कसं सगळ्याचं ना एक मेन स्विच आहे,
म्हणजे जरी ते ट्रिप झालं तरी ते बाहेर जाऊनच दुरुस्त करावं लागतं. खरं तर हे काम वेंकी दादाचं आहे आमच्या, पण तरी इकडे तसं काहीच नाहीये. त्यात हे दारही उघडत नाही आणि मला तुझ्यासाठी काही स्वयंपाक करता आला नाही. अगं जानू, एवढं सगळं करण्यापेक्षा ना तू मला कॉल केला असतास, मी तुला नक्की काहीतरी सोल्युशन काढून दिलं असतं. जयंत, तरी मला नाही चांगलं वाटत तुला सारखं सारखं कॉल करून कामात डिस्टर्ब करायला. तू तिथे ऑफिसमध्ये कामात असतोस, तिथे मी तुला असे कॉल करून टाइमपासच्या शंका विचारत बसायच्या का? आणि जयंत, मला ना तू यायच्या आधी सगळं जेवण तयार ठेवायचं होतं. जानू, यात इतकं अपसेट होण्यासारखं काय आहे? मी एक काम करतो, मी एक कॉल करतो आणि तुझे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो. नाही, आणि मला आधी सांग, त्या वॉचमॅन दादांना माझा आवाज नाही का ऐकू जात? कधीच ते माझ्या हाकेला होऊ देत नाहीत. आशा, तू वॉचमॅन ना, अगं तो मराठी नाही आहे, त्याला मराठी येत नाही. तू काही बोलली असशील ना, त्याला कळलं सुद्धा नसेल. पण एनिवे, इंडक्शनचा प्रॉब्लेम आहे, बरोबर? मग मी सर्व्हिस सेंटरला कॉल करतो. जयंत, ऐक ना, मी काय म्हणते, हे बघ, खूप उशीर झालाय, मला ना खूप भूक पण लागली आहे. आपण बाहेर जाऊयात का डिनर करायला? मी पटकन तयार होणार आहे. जानवी, जानवी, हे बघ, इतका वेळ नाही लागणार आहे. ओके, घरी जेव्हा ना मी सगळं करतो. ओके, बघितलंस? नाही, बरोबरच आहे. लोक म्हणतात ना, ते अगदी बरोबर आहे. लग्नानंतर पुरुष बदलतो. लग्नाआधी मला कुठे कुठे बाहेर फिरायला घेऊन गेलास आणि आता जरा बाहेर जायचं म्हटलं तर कुरकुर करायला लागलायस तू. जयंत, मी इथे आल्यापासून कुठेच बाहेर गेले नाहीये. नाही, मला माहिती आहे हे घर खूप प्रशस्त आहे, इथे सगळ्या सुखसोयी आहे, पण तरी मला कसं तरीच होतं रे या घरात. एकतर तू पुणे सुद्धा नीट दाखवलं नाहीयेस मला. आपण ज्या एरियात राहतो त्याबद्दलही मला काही माहित नाहीये. पण नाही, जाऊ दे, ठीक आहे. तुझा मूड नाहीये ना, मग कुठेच नको जाऊया. आपण इथेच स्वयंपाक करूया आणि इथेच जेऊया. जानू, जानू, हे बघ, असं का करतेस तू? हे बघ, मला तुझा मूड ऑफ करायचा नव्हता. ठीक आहे, जाऊया आपण बाहेर. आफ्टर ऑल, माझ्या जानूची विश मी नाही पूर्ण करणार तर दुसरं कोण करणार? आता मला सांग, माझ्या जानूची स्माईल कुठे गेली? जा, तू लवकर रेडी हो, आपण निघूया. आले. या. काय रे, जास्त वेळ नाही ना झाला? नाही, आत्ता झालं होतं. घरी सांगितलेत का? सोड ना यार मन्या, लवकर चल. आणि माझं डोकं फिरले, आधी कुठेतरी वाईन शॉपला घे गाडी. ए, काय चाललंय तुझं? म्हणजे आजकाल तुझ्या डोक्यात फक्त दारूच असते का? अरे, आपण एखाद नाईट आउटला मजा मस्ती म्हणून प्यायचो रे, आणि तिथेही तू आम्हाला कंट्रोल करायचंस ना, आणि आता तूच दारू दारू करतोयस. ए, तुझं लेक्चर ऐकायला ना वेळ नाही माझ्याकडे. चल लवकर. म्हणजे माझं बोलणं तर तुला लेक्चर वाटतंय? हो, वाटतंय. हे बघ, तुला जर यायचं असेल ना तर ये, नाही तर मी जातो एकटा. ए बाबा, या बसा. जातोय नाही. वाईन शॉपला घे. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.